नमस्कार, तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी, प्रोटीनने भरपूर अशी ज्वारीची खिचडी. ही खिचडी बनवायला अगदी सोपी आहे आणि पचायला खूप हलकी आहे. ही खिचडी तुम्ही नाश्त्याला बनवा किंवा जेवणासाठी बनवा. या खिचडीने पोट अगदी भरभरून राहतं आणि ज्यांना तर वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगला ऑप्शन आहे. ही खिचडी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा जर खाल्ली ना तर महिन्याला 3 ते 4 किलो वजन तुमचं आरामात कमी होते. ही खिचडी दह्यासोबत खायला तर खूपच छान लागते आणि सर्वजण खूप आवडीने खातात ही खिचडी. तुम्ही पण एक वेळा ही खिचडी नक्की बनवा. त्यासाठी मी 2 वाटी ज्वारी घेतलेली आहे. ज्वारीमध्ये पाणी टाकायचं आणि 2 ते 3 पाण्याने ज्वारीला चांगलं रगडून धुवून घ्यायचं. व्यवस्थित छान धुवून झाली ज्वारी का मग त्यामध्ये पाणी टाकायचं. ज्वारीच्या 2 पटीने पाणी टाकायचं आणि ज्वारीला 10 तासासाठी भिजत ठेवायची. 10 ते 12 तास तुम्ही भिजत ठेवू शकता. तुम्हाला जर खिचडी सकाळी करायची तर संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला तुम्ही भिजत घालू शकतात. आता ज्वारी भिजून झालेली आहे. एकदम जास्त भिजत पण नाही, ज्वारी थोडी कडकच राहते. त्यानंतर मग कुकर घ्यायचा. कुकरमध्ये ज्वारी टाकून घ्यायची. त्यानंतर 2 वाट्या ज्वारी घेतलेली आहे तर 6 वाट्या पाणी टाकायचं, म्हणजे ज्वारीच्या 3 पटीने पाणी टाकायचं. आता पाणी टाकून झालं आहे. त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं. कुकरचं झाकण बंद करायचं. आता गॅस पेटवायचा. गॅसवर कुकर ठेवायचा आणि 6 शिट्या घेऊन घ्यायच्या. 6 ते 7 शिट्या घ्यायच्या, एकदम कमी घ्यायच्या नाही. बघा आता 6 शिट्या झालेल्या आहे आपल्या. गॅस बंद करायचा. तिथपर्यंत आपण कढीपत्ता घ्यायचा. त्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या कापून घ्यायच्या. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि प्रोटीनसाठी पनीर घेतलेलं आहे 100 ग्रॅम. त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. मिरच्या तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर कुकरचं वाफ निघाल्यानंतर झाकण उघडून घ्यायचं. त्यानंतर बघा आता ज्वारी मस्त अशी आपली छान मऊसूत शिजलेली आहे. तुम्ही ही ज्वारी अशी गरमागरम पण टाकू शकता खिचडीमध्ये किंवा मग थंड होऊ द्यायची आणि अर्ध्या तासाने खिचडी बनवायला घ्यायची तरी पण चालते. पण अशी गरम गरम ज्वारीची पण खिचडी थोडी गच्च होते पण खायला खूप चविष्ट लागते. त्यानंतर मग गॅसवर कढई ठेवायची. कढई चांगली तापली का त्यामध्ये तूप टाकायचं. 1 ते 2 चमचा तूप टाकू शकतात. त्यानंतर मग चांगलं तूप तापलं का त्यामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर मग लसूण टाकून घ्यायचा. लसूणने छान चव लागते त्यासाठी टाकायचा लसूण. त्यानंतर मग मिरच्या टाकायच्या. आता व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं. तुपामध्ये चांगलं होऊ द्यायचं त्यांना. तुम्ही तेलसुद्धा टाकू शकतात किंवा बटर पण टाकू शकतात. त्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं त्याला पण. त्यानंतर त्यामध्ये ज्वारी टाकून घ्यायची. ज्वारी टाकल्यानंतर व्यवस्थित आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करत राहायचं. असं छान मिक्स करायचं. थोडंसं मिक्स करत राहायचं म्हणजे मग खाली कढईला ते चिटकत नाही. बघा आता 1 ते 2 मिनिट पुन्हा तसंच राहू द्यायचं. परत मिक्स करायचं. आता जवळपास आपली ज्वारीची खिचडी रेडी आहे. तुम्ही याच्यावर कोथिंबीर टाकून असं सुद्धा खाऊ शकतात किंवा मग तुम्हाला जर त्यामध्ये प्रोटीन ॲड करायचं आहे तर मग पनीर घ्यायचं आणि पनीरला मॅश करायचं. नाहीतर मग असं छोट्या खिसणीने खिसून घ्यायचं. तसं पण चालतं किंवा मॅश करून टाकलं तरी पण चालतं. म्हणजे पनीर टाकल्याने आपली खिचडी अजून जास्त छान प्रोटीन रिच होते. त्यासाठी तुम्ही पनीर टाकू शकतात. नाही टाकलं तरी पण ही अशी पण खाल्ली तरी खिचडी खूप चवदार लागते. आता आपण पनीर टाकून घेतलं. त्यानंतर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं व्यवस्थित छान मिक्स करायचं.
त्यानंतर मग तुम्ही जर का ज्वारी उकडताना कमी मीठ टाकलेलं असेल तर मग पुन्हा मीठ टाकून घ्यायचं. नाहीतर मग जर ज्वारीमध्ये तुम्ही मीठ टाकलेलं असेल व्यवस्थित जेवढं लागणार आहे तेवढं तर मग टाकायचं नाही. आता मी थोडं कमी वापरलं होतं म्हणून पुन्हा परत थोडं मीठ टाकून घेतलं. त्या मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित अजून चांगलं मिक्स करून घेऊ. त्या खिचडीला ना थोडं सतत जरा मिक्स करत राहावं लागतं. जर आपण व्यवस्थित असं थोड्या वेळाने व्यवस्थित हलवत नाही राहिले ना तर मग हे कढईला थोडी जास्त चिटकते. त्यासाठी थोड्या वेळाने मिक्स करत राहायचं हिला. बघा आता खिचडी आता आपली बनून तयार आहे. त्यावरून मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची. हवं तर तुम्ही यावर लिंबूसुद्धा आता टाकू शकतात किंवा मग खायच्या वेळेला टाकलं तरी पण चालेल. लिंबाने पण छान मस्त चव येते. आता व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. गॅसचं बटन बंद करायचं. झाली आपली ज्वारीची गरमागरम खिचडी. तुम्हाला ही हेल्दी रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक वेळा तुम्ही पण अशी ज्वारीची खिचडी नक्की बनवा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत या चॅनलवरील सर्व रेसिपी नक्की बघा आणि करून पण बघा. आणि कशा झाल्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त आपली ज्वारीची खिचडी रेडी आहे. ताटामध्ये घ्यायची मस्त अशी गरम गरम. त्यावरून लिंबू पिळायचं आणि खिचडीचा स्वाद घ्यायचा. मला जर अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि चॅनलवरील सर्व नवनवीन रेसिपी नक्की बघा. चला मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.